नमस्कार विद्यार्थी मित्रांनी आणि पालक वर्गाला. बघा, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन विद्यालंकार अँड अदर्स? काय मॅजिक काय काय म्हणजे वाय द स्टुडंट्स आर अट्रॅक्टिंग टुवर्ड द विद्यालंकार क्लासेस? व्हॉट इज द रिझन? किंवा त्याचा आपण जर फीडबॅक घेतला तर तो फीडबॅक मीच सांगतो. बऱ्याच जणांनी मला फोन करून विचारता, सर व्हॉट इज द रिझन? चल, आज वेळ आलीच आहे, सांगूनच टाकतो. रिझन असं आहे की विद्यालंकार क्लासेस सर्वात पहिले बेसिक वरती फोकस करतो आणि त्यानंतर मग पुढं इझी टू हार्ड कडे तो जात असतो. हा ट्रेंड आहे. दुसरी गोष्ट, इथं बोर्डासोबत नीट असेल, जेई असेल, सीईटी असेल, या सर्व एक्झामचं प्रिपरेशन पण एकदम प्लॅनिंगनं घेतलं जातं. विद्यार्थ्याला बघा, विद्यार्थी येतो आणि सर जेईची तयारी करायचं म्हणतो. कधी कधी काय होऊन जातं, तो जेई मध्येच पुढे गेल्यानंतर सर नाही जमत, तर मग आम्ही जेई घेताना सुद्धा त्याचं बेसिक कंप्लीट करतो. मग लेवल 1, लेवल 2, लेवल 3 अशा लेवल आम्ही जेव्हा घेऊन जातो, तेव्हा मग विद्यार्थी दुसऱ्या लेवलला किंवा तिसऱ्या लेवलला जर म्हटला, सर नकोय आता माझ्याकडनं इतकंच होतंय, तर मग आम्ही त्याला सजेस्ट करतो गो फॉर सीईटी. आणि फारच एक जिद्दी अभ्यासू विद्यार्थी फार कमी प्रमाणात उरतात. मग ते वरच्या लेवलला जातात, लेवल 4 क्रॉस केले की मग आम्ही म्हणतो यस, फोकस ऑन जीडब्ल्यू. आणि तसं सेम नीटला. मग हे काय डिफरंट आहे? आणि सगळ्यात महत्वाचं जे आहे, हे सर्वात महत्वाचा डिफरन्स आहे. दुसरं, जे बऱ्याच बऱ्याच क्लासेसमध्ये एकच एकच लेक्चर चालतं, एकच टॉपिक चालतो 6-6 महिने. हे विद्यालंकार क्लासेसमध्ये तसं नाही. फार झाला, जे महत्वाचे टॉपिक आहेत, जे वेटेजवाले, नक्कीच त्याला न्याय दिला पाहिजे. सुरुवातीचा काही काळ असतो, तिथं 1 महिना, 1.5 महिना, 2-2, 1-1.5 महिना, नॉट 2-2 महिने, 1 ते 1.5 महिना तो टॉपिक चालतोही साधारणतः. परंतु 6 महिने घ्यायचे एक टॉपिक आणि पुढच्या 6 महिन्यामध्ये पुढचे 10 टॉपिक घ्यायचे. इथं न्याय देणं होत नाही. मुलांना आज न उद्या, क्योंकि जे माझा तो नेहमीचा डायलॉगच आहे, जिस रास्ते से हम गुजर चुके हैं उस रास्ते से आप भी निकल पड़े हो. आज नहीं तो कल आपको समझ में आने वाला है कि हमने क्या गलतियां की है, फिर हम क्या खोएंगे और क्या पाएंगे. इट इज टोटली डिपेंड ऑन दैट सिच्युएशन, जो भी हमने एक्सपिरियन्स किया है वो. त्यामुळे मी आवर्जून आवर्जून विद्यार्थी मित्रांना आणि पालकांना एवढं या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की विद्यालंकार क्लासेस हे का दुसऱ्यांपेक्षा वेगळे आहे, तर आम्ही ट्रान्सपरंट आहोत. जसे आहोत तसंच. कुणाचे मार्क फुगून सांगत नाही आणि इथं एक वेगळे मार्क आणि रिअल एक्झाम मध्ये वेगळे मार्क असं पण आम्ही कधी करत नाही. त्यामुळं आवर्जून लक्षात असू द्या. कदाचित सुरुवातीला पालकांना वाईट वाटतंही, पुष्कळ पालक येतात, सर माझ्या मुलाला मुलीला तर 99%, 95%. 10चा अभ्यासक्रम आणि 12चा अभ्यासक्रम यात फार मोठा फरक आहे. 10चा आणि 12चा इन द सेन्स नीट आणि जेडब्ल्यूचा याचा अप्रोच पण फार फरक आहे. इथं 10th मध्ये आपल्याला 90-95 मार्क्स घेणं सोपं आहे, पण नीट मध्ये अबाउट 600, इव्हन द 500, जेडब्ल्यू मध्ये आपल्याला 200 स्कोअर करणं किंवा सीईटी मध्ये 150 स्कोअर करणं हे इतकं सोपं नाहीये. आम्ही त्यांना जेव्हा त्यांचा आरसा दाखवतो तेव्हा बरेच पालकांना वाटतं की नाही नाही असं नाहीये. त्यांना वाईट वाटतंही सुरुवातीला, आणि नंतर जेव्हा त्यांना 2 वर्षानंतर कळतं की सरांनी आम्हाला आमची रियालिटी दाखवलेली आहे, आणि जेव्हा ते त्यांच्या दुसऱ्याच्या त्यांचे मित्र मैत्रिणी असतात, ओ आम्हाला तर ओ माय गॉड 600, 650, 550 असे मार्क्स आणतात, आणि रियालिटीमध्ये जेव्हा ते मार्क्स त्यांना 250, 270, 300, 150 येतात, मग त्यांना कळतं की आपली कुठेतरी फसगत झाली. परंतु इथं होतं काय, याला म्हणतात तोंड दाबून बुक्क्याचा मार. कारण की आपण तर शिकायला गेलेलो, किंवा शिकायचं सोडा, आपण आता ब्रँड आलंय ना एज्युकेशन मध्ये, काही ब्रँड काही लागत नसतं. एज्युकेशन मध्ये लागते प्रामाणिकता, एवढं लक्षात असू द्या. आणि जसं आता आपण जेवायला गेलो, XYZ, मी नाव पण घेत नाही एखाद्या हॉटेलचं, आपण 5 स्टार मध्ये जेवायला गेलो आणि आपल्याला तिथं काय भेटलं माहितीये का, पहिलं मेनू तर असं दाखवला की बस, आणि रियालिटीमध्ये दिसलं बेसन आणि भाकर, रियालिटीमध्ये दिसलं आपल्याला ठेचा आणि भाकर. ओके, व्हॉट एव्हर. आता मला तुम्ही सांगा, ते तिथं जेव्हा बाहेर येतील तेव्हा ते काय म्हणतील, नाही नाही आम्ही चायनीज खाल्लं, आम्ही फ्रेंच खाल्लं, आम्ही स्पॅनिश खाल्लं, हे सांगणार ना. ते कसं सांगतील, आम्ही तिथं जाऊन बेसन भाकर खाल्ली म्हणून. त्यामुळं त्यांचं काय होतं, तोंड दाबून बुक्क्याचा मार. काय होतं त्याचं, तोंड दाबून बुक्क्याचा मार. तो बोलू शकत नाही, आणि गप्पा तर मोठ्या असतात. ब्रँड एज्युकेशन मध्ये ब्रँड नसतो, ब्रँडच्या नावाखाली मग आपलं बँड वाजवलं जातं. त्यामुळे जर असं वाटत असेल आपलं बँड नको वाजायला ना, तर तुमच्यासाठी अजूनही वेळ आहे. अजूनही डोळे उघडा. मी संपूर्ण पालकांना सांगू इच्छितो, मी हात जोडून विनंती करतो, एवढ्याशा लेकरांवरती, 15, 16, 17, 18 वर्षाच्या विद्यार्थ्यांवरती तुम्ही डायरेक्ट ट्रस्ट ठेवतात. ट्रस्ट म्हणलं डिसिजन घेण्याची परमिशन त्याला देतात.
अरे बाबांनो, आवर्जून लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा 15-16 वर्षाचे होते, आपण डिसिजन घ्यायला एक सक्षम होतो का? बरं, ते पण इतकं क्रुशियल डिसिजन. नाही, मग मला मुलगा किंवा मुलगी काही म्हणली नाही पाहिजे. तुला जिथं क्लास लावायचा तिथं तू क्लास लाव बाबा. तुला किती फीस पाहिजे ती भर. तुला गाडी पाहिजे गाडी घे. मोबाईल पाहिजे मोबाईल घे. पण कधी तुम्ही हितगुज केलं का मम्मी आणि पप्पानी? की आणि त्याला किंवा तिला, विद्यार्थ्याला सोबत घेऊन, विद्यार्थी मित्रा, तू बघ, तुला जरी असं वाटत असेल हे करू शकतो का, तू हेच करू शकत असेल तर याचे याचे म्हणजे काय फायदे आणि तोटे त्याला सांगा. त्यानंतर तो डिसिजन घेत असेल, नाही माझा मित्र तिकडं पळालाय, माझी मैत्रीण तिकडे गेली म्हणून मी तिकडे जाणार. अरे कसं शक्य आहे? मोठ्या मोठ्या होर्डिंग बघितली, अरे बाबांनो, त्यांच्याकडे 2 लाख विद्यार्थी आणि त्याच्यातले 200 एमबीबीएस झाले, तर फार मोठी गोष्ट आहे का? बरं, त्याच्याकडे 10,000 विद्यार्थी, त्याच्यातले 40 एमबीबीएस झाले, फार मोठी गोष्ट आहे का? बरं, त्यातल्या 10,000 मधले ऑलरेडी 4,000 95% वरचे पर्सेंटेज असलेले विद्यार्थी आहेत. मग रिझल्ट कोण देतं माहितीये का? हे अजूनही तुम्ही कोणाला विचारा, ज्यांनी रिझल्ट दिलेला आहे किंवा ज्यांनी एमबीबीएस असेल, आयआयटीला गेले असेल, जे सेल्फ स्टडी करतात. आणि दुसरं लागतं त्यांना स्ट्रॅटेजी किंवा मॅनेजमेंट. म्हणजेच काय, की आपल्याला तो एक सिस्टीम, मॅनेजमेंट म्हणजे सिस्टीम लागते. ती सिस्टीम जर त्याला प्रॉपर भेटली तर तो ऑटोमॅटिकली रिझल्ट प्रोड्यूस करू शकतो. असे किती विद्यार्थी दाखवायचे की त्यांनी नीट आणि जेडबलई सुद्धा क्रॅक केलेली आहे विदाऊट ट्युशन? नाहीतर असे किती विद्यार्थी दाखवायचे की ज्यांनी मोठाले क्लास लावलेत, परंतु जेईचा क्लास लावला, सीईटीचा क्लास लावता लावता प्रायव्हेट कॉलेजला ऍडमिशन भेटलं नाही, स्वप्न आयआयटीचे बघितले आणि शेवटी पदरात पडलं आयटीआय. असे सुद्धा विद्यार्थी आहेत मित्रांनो. पश्चातापाशिवाय आपल्या हातात काहीच उरणार नाही. निर्णय जर आज आपला चुकला तर, मी आवर्जून सांगतो, जेव्हा पण कोणी निर्णय घेणार, विद्यार्थी पालक जेव्हा निर्णय घेणार, तेव्हा आपल्या उघड्या डोळ्याने निर्णय घ्यायला शिका. घाबरू नका. हे बघा, आज निर्णय नाही ना, मग मला नाही भेटलं म्हणून माझ्या मुलाला मला द्यायचंय, मला नाही भेटलं म्हणून माझ्या मुलाला द्यायचंय, मग त्याच्यात इतकी अतिशयोक्ती होऊन जाते, ते मुलगा इथं बसतं आणि नंतर आपण काहीच करू शकत नाही. त्यामुळे परत एकदा आवर्जून तुम्हाला सांगतोय की चुकला तर तूच, बरोबर आला तरी तूच. ही जी भावना तुम्ही मनात ठेवून जो निर्णय त्याच्यावरती सोपवतायत ना निर्णय घेण्यासाठी, तर तो तितका सक्षम नाहीये. आवर्जून तुम्हाला सांगतो मी, पुढच्या 5-10 वर्षानंतर जेव्हा ते विद्यार्थी मोठे होतील, तेव्हा ते म्हणतील, आई बाबा, तुम्हाला तर माहिती होतं ना, तुम्ही तर माझ्यापेक्षा 20-30 वर्षांनी मोठे होते, तरी तुम्ही मला सांगितलं नाही की इथं जाऊ नको म्हणून. का तुम्ही अगोदर विचारपूस केली नाही का पप्पा? मग तेव्हा तो मुलगा नाराज होईल, परंतु चूक त्याची असेल त्यामुळे तो बोलणार नाही, परंतु मनात कुठंतरी त्याच्या टिकटिक वाजेल की कदाचित आपली चूक झालेली आहे. बघा, पुढची पिढी जर आपल्याला चूक ठरवणार नसेल, आपल्यावरती हसणार नसेल किंवा आपला द्वेष करायचा नसेल, तर आज निर्णय घेण्यासाठी त्यांच्या सोबत राहा. निर्णय चुकतील, हे बरोबरही येतील, परंतु ज्या दिवशी आपल्या पाल्याला वाटेल निर्णय घेण्यासाठी माझे आई वडील माझ्यासोबत आहेत, मग पूर्ण जग माझ्यासोबत आहे, त्या दिवशी तो हरला तरी त्याला जिंकल्यापेक्षा मोठी भावना त्याच्या मनात निर्माण होईल आणि जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटाला आणि संघर्षाला तो सामोरे जाण्यासाठी बनलेला असेल. त्यामुळं मी जास्त वेळ न घेता, ऑलरेडी वेळ घेतलेला आहे, तुम्ही इतका व्हिडिओ बघितला माझा, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. कारण की हा व्हिडिओ जितका तुमच्यासाठी महत्वाचा आहे, तितकाच तुमच्या पाल्यासाठी महत्वाचा आहे. त्यामुळं तुम्हाला जर आपल्या समाजात किंवा आपल्या जवळच्यांचं चांगलं व्हावं असे वाटत असेल, तर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. कारण ह्या एका शेअरने त्या पालकाचं निर्णय बदलणार आहेत. कारण की निर्णय घेण्याची क्षमता मुलाची वाढणार आहे आणि सामंजस्याने, म्हणजे आई वडील मुलगा म्हणजेच कुटुंब म्हणून एक निर्णय घेतील आणि जो पण काही निर्णय येईल आणि तो सर्वांनी मिळून जो भविष्यात त्याचा रिझल्ट येईल निर्णयाचा, तो सर्वांनी सोबत ऍक्सेप्ट करण्याची पण तयारी राहील. नसता रिझल्ट आल्यानंतर तूच म्हणलं होता तिथं जायचं, मम्मी म्हणली होती, मी तर म्हणलं होतं इकडे जायचं, पप्पा म्हणतील की मी तर म्हणलं होतं तसं करायचं, मग ह्या तिघांमध्ये परत द्वेष, तिघांमध्ये परत भांडणं, परत मजबुरी. तर या गोष्टी करायच्या नसेल तर पालकांना मी हात जोडून विनंती करतो, निर्णय घ्या. तुम्ही त्याच्यात इन्व्हॉल्व्ह व्हा. तो इतका मोठा नाहीये की तो ठरवेल की मला इथं जायचंय की मला हेच करायचंय. तर निर्णय कोणता असो, क्लासेसला ऍडमिशन घेण्यासाठी असो, नाहीतर स्ट्रीम निवडण्यासाठी असतो, सायन्स असेल किंवा आर्ट्स, कॉमर्स किंवा डिझायनिंग वगैरे, व्हॉट एव्हर, जो पण निर्णय असेल तो सर्वांनी सोबत घ्या. आपल्या मुलांच्या स्ट्रेंथ ओळखा. नाहीतर काय होऊन जातं, माझ्या मुलाला इतके पर्सेंटेज पडले म्हणजे तो फार हुशार आहे. अरे बाबांनो, ऑलरेडी 7-8 लाख विद्यार्थ्यांना तितक्याच्या तुमच्या मुलाच्या, म्हणजे 90च्या वरची गोष्ट जरी केली तर 7 ते 8 लाख विद्यार्थ्यांना ऑलरेडी भारतामधनं 90च्या वर पर्सेंटेज असतात. मग त्या 7 ते 8 लाखांमधनं फक्त 15 ते 20 हजारच मुलं आयआयटीला जात असतात. हे पण लक्षात असू द्या. मी काय म्हणतोय, मी स्वप्न बघा म्हणतोय, मोठा
मिळाले बघा, परंतु ते स्वप्न फक्त बघत बसू नका. ते स्वप्न कंप्लीट करण्यासाठी ना अहो रात्र प्रयत्न करण्याची जर क्षमता तुमच्या पाल्यात असेल आणि त्याला साथ देण्याची, त्याच्या पाठीमागे उभं राहण्याची आणि त्याला हातात हात घेऊन चालण्याची जर तुमच्या तयारी असेल तर मोठे स्वप्न पण बघू द्या आणि त्याला तयारीला सुद्धा लागा. आजच लागा. मी कधीच कुणाला छोटं समजत नाही आणि कधीच कुणाला कमजोरी समजत नाही. तर आवर्जून सर्व पालकांना शेवटी जाता जाता एक विनंती की हा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार. आपल्या परत एकदा सांगतो, निर्णय घेण्यासाठी तुम्ही सोबत राहा. असंच तुमच्या जवळच्यांना जर फायदा पाहिजे असेल ही रील शेअर करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.